कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। या वाढदिवसानिमित्त मी आज ह्या कचेरीवरती आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि हे वृक्षारोपण ह्याच वर्षी नाही तर दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने आम्ही करणार। कारण की वृक्षारोपण जर झालं, जंगल वाढलं तर या निसर्गामध्ये निसर्ग चांगल्या प्रकारे राहू शकतं, चांगल्या प्रकारे आपल्याला पाणी मिळेल, अन्न मिळेल आणि त्या उद्देशानेच आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या कचेरीवरती नगराध्यक्ष, समस्त सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, आमचे आजच समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष सचिनजी भाडराव साहेब हे देखील उपस्थित राहिले, आमचे मुस्लिम मित्र हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। पहिल्यांदा मी आप्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारात एक तरी झाड लावा आणि तो जगवावा। आणि आमच्या नगरपालिकेतर्फे मी आप्पाला शुभेच्छा परत देते। सक्षम व्यक्तिमत्व असे आहेत योगेश आप्पा गायकवाड यांचा वाढदिवस पण 15 ऑगस्टला येतो आणि नेहमी या वाढदिवसानिमित्त गेले अनेक वर्ष आपण भरपूर सामाजिक कार्यक्रम आपण राबवले जातो। म्हणजे थोडक्यात आपण आश्रम शाळेत मुलांना विविध भेटवस्तू, त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट साहित्याचं वाटप, मिठाई वाटप, त्याच्यानंतर छत्री, गोरगरिबांना छत्री वाटप आणि जे पत्रकार असतील त्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, असे अनेक कार्यक्रम आज रोजीपर्यंत आपण आप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त राबवले आहेत। आणि या सर्व कार्यक्रमांची पोच आपल्या वॉर्डमधील सगळ्या लोकांनी जाणून योगेश आप्पा गायकवाड यांच्या ज्या पत्नी आहेत सौ आपल्या नगरसेविका सुमिताताई योगेश गायकवाड यांना मतदानाच्या माध्यमातून ती पावती दिलेली आहे। आणि हे सर्व करत असताना त्यांच्या मनात कोणताच हेवा दावा नसतो का कोणी मला मदत करत आहे का नाही आहे। त्यांचं एक योगेश आप्पा गायकवाड आपण नेहमी काम बघत असाल त्यांचं का पावसाळा आला की ती संपूर्ण वॉर्डमध्ये पावडर फवारण्याचं काम करत असतात, काहीतरी करत असतात। तर त्यांच्याकडून जे शक्य होईल हे काम ते करत असतात। बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जर कोणतं लाईट बंद पडला, काय हे झालं तर सगळ्यात प्रथम तिथलं जाऊन वस्तुस्थिती बघून काम करणारा माणूस योगेश गायकवाड आहे। त्याच्यामुळं हा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या वॉर्डमधील तसेच सर्व कर्जत बुद्धनगरातील लोक आनंदी असतात का खरं या व्यक्तिमत्वाचा आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे, कारण तो समाजाचं आणि सर्व समाजाचं काम आनंदाने व्यक्त करत असतो आणि आपल्या कार्यातून ते दाखवत असतो। म्हणून मी योगेश आप्पा गायकवाडांना आमच्या भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून तसेच आमच्या वॉर्डमधून आणि सर्व आलेले सहकारी मित्र, ज्येष्ठ कनिष्ठ यांच्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांचं हे जे चाललेलं काम आहे त्यांनी हे अविरत असंच चालू ठेवावं। भले भविष्यात आपल्याला जनतेने कौल दिला नाही दिला, कोणताच हेवादावा न ठेवता आपण त्यांनी हे काम असंच चालू ठेवावं। नक्कीच जनता त्यांच्या या कार्याचा नेहमी लक्ष ठेवून त्यांना नेहमी मदत करत राहील ही आपल्याला जाणीव आहे। त्याच्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो। तसेच इथं आलेले जे पण मान्यवर आहेत त्यांचं मी मंडळाच्या भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून, आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय भीम। आज प्रथमतः योगेश आप्पा यांना सर्व नगर परिषद टीमतर्फे पहिले हार्दिक शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्टचा औचित्य सोडून आणि त्याचा बर्थडे एक बोलतात ना ऐतिहासिक योग आहे। या योगाच्या निमित्ताने त्यांनी जो काय उपक्रम केला झाड वृक्षारोपण करण्याचा, हा प्रत्येकाने केलं पाहिजे जीवनामध्ये। कारण जंगल राहू तर आपण राहू, नाहीतर जंगल नसेल तर आपण राहण्याचे, कारण जंगलाचा खूप मोठे फायदे आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जो तो आपल्या ह्याच्यावर झालेले आहेत। परंतु आपण मी सगळ्यांना सांगेल बाबा जेवढी झाडं तू लावलीत ती पुढच्या वर्षी परत इथं लावल्यानंतर ती मोठी झाली पाहिजेत। हा पत्रकाराने आपला सगळ्यांचाच आपला एक सगळ्यांचं त्याच्यामध्ये आहे। मी पण माझ्या बड्डेला तुम्ही बघितलं असेल दरवर्षी माझा कार्यक्रम असतो हा वृक्षारोपणाचा, सगळ्यांनीच करावा आणि एक समतोल कसा राखेल माणूस आणि जंगल आपल्या ह्याच्यामध्ये, यांना मी परत एकदा सगळ्यांच्या तर्फे त्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।